नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण सुंदर अशी बोटनेक ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर अस्तर घेतलेला आहे मी इथं आणि साईज जी आहे ना ती छोटी साईज आहे, म्हणजे 28 साईजसाठी हे बोटनेक ब्लाऊज आहे. तर व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा. उंची 14.5 इंच प्लस 1 इंच घेतलं, 15.5 इंचावर मी मार्क केलं आणि खालच्या साईडनी ना एक लाईन आखून घेतली, म्हणजे सरळ करून घ्यायची लाईन. आता आपल्याला इथे शोल्डर टाकायचं आहे, तर संपूर्ण शोल्डर 14 इंच आहे, तर आपण त्याच्या निम्म 7 इंचावर मी मार्क करून घेतलं. संपूर्ण शोल्डर 7 इंच घेतलं. मुंढा उंची 6.5 इंच, पावणे 7 घेतली तरीही चालेल. आणि या पद्धतीने पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करून लाईन आखून घ्यायची आपल्याला. घडी टाकायची आहे, तर बघा छातीचा चौथा भाग टाकायचा. छाती आहे 28 इंच, तर 28 छातीचा चौथा भाग येतो 7 इंच आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे. आता आपल्याला इथं मोंढ्याचा शेप देऊन घ्यायचा. मोंढ्याचा शेप एकदम खेटून घ्यायचा, 1 इंच पाऊण इंच असा घ्यायचा बॅक साईडचा आणि राऊंड देऊन घ्यायचा. आता जी शोल्डर गळा रुंदी आहे ती मी घेतली 3.5 इंच आणि पाऊण इंचानी डाऊन करून घ्यायचं इकडं आपल्या शोल्डरच्या साईडला आणि लाईन ओढून घ्यायची तिरकी. गळा रुंदी 3.5 इंचाचा बॉक्स काढून घेतलेला आहे आणि तिथून 1.5 इंचाचं मार्किंग करून आपण शेप देऊन घेतला गळ्याचा. आता इथं आपल्याला जेवढा कस्टमरचं डिझाईनसाठी लागणारा गळा आहे, पट्टी खालून किती ठेवायची ती मोजून मी बॉक्स काढून घेतला. तर आपल्याला हे ट्रान्सपरंट शिवायचं आहे. बोटनेकमध्ये ट्रान्सपरंट गळा आहे. हा नेटचं ब्लाऊज आहे. आता आपण इथून आतमध्ये जो गळा टाकलेला आहे, हा गळा जो आहे ना हा आपल्याला आतमध्ये टाकायचा आहे, म्हणजे जे नेट आहे त्यामध्ये टाकायचा आहे. आणि जो आपण अस्तरवरती मी साईडने घेते गळा, त्याची आपली डिझाईन होणार आहे ट्रान्सपरंट. तर मग ही डिझाईन जी आहे ती मी असा आकार काढून घेतला त्याचा. आतमधून अस्तरवरती हा मोठा गळा आणि जो आतमधला आहे तो छोटा गळा. आता आपण बॅक पार्ट इथं कट करून घेतला. कट करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथं नेट पण मी इथं कट करून घेणार आहे. पण इथं जे कॅनव्हास आहे, कॅनव्हासवरती आपल्याला जो आपला मोठा गळा आहे तो आपल्याला अस्तरवरती घ्यायचा आहे. तर आपण इथं कॅनव्हासवरती गळा काढून घेऊ त्या मापाचं. तर दोन्ही पण साईडला मी लगेच वटवून घेतला. अशा पद्धतीने मी इथं गळा जो आहे तो काढून घेतलेला आहे. आता आपण इथं जे नेटचा कपडा आहे आपला, ते नेटचा कपडा इथं कट करून टाकू. बॅक साईडचा गळाचा माप घेऊन आपण कट करून घेऊ. फायनली लुक पण तुम्हाला बघायला भेटेल. संपूर्ण ब्लाऊज कसा छान असा स्टिच झालेला आहे ते पण मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करीन. आपण त्या मापाचं नेट कट करून टाकलं. तर इथं तुम्ही बघू शकता मी काय करते, तर फ्रंट पार्टचं मार्किंगसाठी करून ठेवायचं आहे बॅक पार्टचं. आणि म्हणजे जे काही मार्किंग आहे बॅक पार्टचं ते आपण एकदा पेपरवर करून ठेवू आणि मी नंतरून फ्रंट पार्ट जो आहे तो कटिंग करणार आहे. सगळ्यात पहिलं बॅक पार्ट मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तर आता अशा पद्धतीने आपण हे काय केलं, नेट अस्तर कॅनव्हास कट करून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता आपण इथं काय करू, अस्तरवरती
जे आहे गळा घेऊ कॅनव्हासचा। तर कॅनव्हासचा गळा आपल्याला काढून घेतलेला आहे आपण। आता जे अस्तर आहे तुम्ही एखादं दुसरं पण देऊन घेऊ शकता। अशा पद्धतीने मी हे अस्तर जे आहे ते कॅनव्हासला जॉईंट करणार आहे। तर मी इथं थोडंसं जॉईंट करून घेतलं, कारण की ते थोडंसं अर्ध होतं। तुमच्याकडे असं मॅचिंग अस्तर नसलं तरी चालेल, त्याला आतूनच जातं ते। तुम्ही इथं वेगळा पण अस्तरचा तुकडा घेऊ शकता। आणि या पद्धतीने आपल्याला इथं काय करायचं आहे तर साईडनी संपूर्ण कॅनव्हास जो आहे तो अशा पद्धतीने अस्तरच्या कडेने फोल्ड करून घ्यायचे। आता एक्स्ट्राचं जे अस्तर आहे ते मी इथं कट करून टाकलेलं आहे। आता जे आपलं अस्तर आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, ह्या कॅनव्हासने डिझाईन घ्यायची आहे। तर मधला सेंटर धरायचा, त्याला थोडंसं पिन अप करून घ्यायचं, थोडं पिन वगैरे लावून घ्यायची। पिन लावून घेतल्यामुळं आपलं काय होतं, कॅनव्हास जो आहे ना तो सरकत नाही। आता आपल्याला इथं साईडनी जी आपण डिझाईन घेतली, गळाला डिझाईन घेतली ना, त्या गळ्याच्या डिझाईनवर आपल्याला काय करायचं, टिप मारून घ्यायची आहे। तर जो राऊंड शेप वगैरे घेतलेला आहे ना तो आपल्याला इथं व्यवस्थित घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा आपण जो गळा आहे त्याच्यावरती टिप मारून घेतली। आता आपल्याला हे आतमधून कट करून टाकायचं। तर हा एकदम ट्रान्सपरंटच आहे, फक्त बोटनेकमध्ये आहे। जसं आपण सिंपल गळ्याला ट्रान्सपरंट गळा करतो तसाच आपल्याला बोटनेकमध्ये सुद्धा ट्रान्सपरंट गळा हा स्टिच करायचा आहे। तर कस्टमरनी आपल्याकडे फोटो पाठवला होता, त्याच्यानुसार आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। म्हणजे त्यानुसार ही डिझाईन जी आहे ना त्यांची घेतलेली आहे। आता आपल्याला इथं गळ्याच्या कडेने छान अशी टिप मारून घ्यायची आहे। तर जो गळा आहे तो व्यवस्थित आपला काय होतो, तयार होऊन जातो। गळ्यावरती बघा मी छान असं आपण काय केलं, कॅनव्हासवरती गळा घेतलेला आहे। आता याच्यावरतून जो नेटचा आपण गळा कट केलेला कापड आहे नेटचं, ते ठेवून आता याच्या कडेने संपूर्ण मी टिपा मारून घेणार आहे। नेटचा फायदा म्हणजे याला आपल्याला ट्रान्सपरंट संपूर्ण व्यवस्थित दिसतं। तर आपण त्याच्या वरतूनच, म्हणजे खालून न घालता आपण वरतूनच नेटच्या वरतूनच टिपा मारणार आहे। तर मी चारी बाजूनी काय करते, थोडंसं नेट पण असं थोडं सुळसुळ, एवढं पण असं कडक नाही आहे, सिल्क आहे थोडंसं, तर ते सरकतं। त्याच्यामुळे आपण इथं काय करायचं, थोडंसं पिना वगैरे मी काय केल्या लावून घेतल्या। आणि जो गळा आहे ना तोच कॅनव्हासवरती सगळ्यात पहिला कॅनव्हासला असा फिट करून घेतला, म्हणजे गळा पण आपल्याला सरकायला नको। कारण की आपल्याला जो नेटचा कपडा आहे त्याच्यावरती पण गळा घ्यायचा आहे, त्यामुळे तो प्रॉपर असा फिट झाला पाहिजे व्यवस्थित। जो गळ्याचा आकार आहे सेम तशाच आकारामध्ये आपलं नेटसुद्धा फिट झालं पाहिजे। तर मग मी इथं सगळ्यात पहिलं जे आहे ना अस्तर नेटच्या खालून बघा अशा पद्धतीने त्याला हे करून घेतलं, तर आपला गळा प्रॉपर तयार झाला। आता साईडनी अस्तर आणि नेट अशा पद्धतीने फिट करून घ्यायचं। आणि या पद्धतीने आपण इथं करून घेतलं। आता साईडने एक्स्ट्राचं जे नेट आहे ना मी ते कट करून टाकते। आणि मी खालच्या साईडनी पण थोडेसे कट लावायचे आपल्याला, म्हणजे असा कट आकारामध्ये आपल्याला इथं डिझाईन बनवायची आहे, तर ते पण तुम्हाला बघायला भेटल। तर इथं मी आता मधला सेंटर घेतेय बघा। आणि आपण काय करू, जो कॅनव्हास आहे
मगाचाच उरलेला कॅनव्हास होता माझावाला. बघा गळ्याचा आकार काढला आणि त्याच्या खालचा जो कॅनव्हास होता त्याचाच वापर करून मी इथं काय करते, डिझाईन काढून घेते. खाली थोडंसं कट लागतंय कस्टमरला. ते जो फोटो त्यांनी पाठवलेला होता त्या फोटोमध्ये पण असे कट होतात, त्याच्यामुळे ते म्हटले आम्हाला असेच कट पण पाहिजे. तर मग आपण त्यांचे कट असे होते की त्याला डिझाईन होती, वर्क होतं. जे फोटो पाठवले तसं प्रॉपर यांच्या ब्लाऊजला तसं काहीच नाही आहे, पूर्ण प्लेन नेट आहे. पण जे फोटो पाठवला त्या फोटोमध्ये अगोदरच बाही आणि बॅकला जी लेस असते अशी कट आउटमध्ये ती तशी होती आणि बॉर्डर होती त्याला कडेनी, त्याच्यामुळे त्याचा लुक अगोदरचाच होता. आता आपण हे कॅनव्हासवरती बनवलेलं आहे. तर त्यांचा अगोदरच रेडीमेड जे कट असतो लेशीला किंवा ब्लाऊजला ते होतं, पण आपण इथं कॅनव्हासवरती तशी डिझाईन बनवण्याचा प्रयत्न केला. आता जो कॅनव्हास आहे त्याची पट्टी मी या पद्धतीने करून घेतली आणि जी वरची साईड आहे तिथं आपल्याला याला हे करायचं आहे, अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी वरच्या साईडनी त्याला फोल्ड करून घेते. एक साईड आपली खालून जाणार आहे आणि अर्धा इंच तसं बी मग आपलं कमरेत जातं, तर आपण हे इथं ते अटॅच करून बरोबर होऊन जातं. म्हणून मी खालून पट्टी वगैरे जोडली नाही कमरेची. सगळ्यात पहिले टक्स मारून घेते. नंतरून कट आपण जर डिझाईन केली खालून तर मग आपल्याला नंतरून टक्स मारता येणार नाहीत आणि त्याची फिनिशिंग बिघडल. त्याच्यामुळं मी अगोदरच टक्स जे आहेत बॅकचे ते मारून घेतलेत. तर तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला असाच गळा ठेवायचा असेल ना तरी पण खूप सुंदर दिसणार आहे. वरती फक्त 3.5चा बॉक्स काढून आपल्याला नेटला आकार देऊन घ्यायचा आणि संपूर्ण ट्रान्सपरंट गळा हा असाही तुम्ही ठेवून घेऊ शकता. तर पाहू शकता ना किती सुंदर दिसतोय तो गळा नेटमध्ये. आता जी आपण कट लावून घेतली ना ते बघा खालून अशी डिझाईन आहे तर ती तशीच येणार आहे आपली. तर बरोबर मी ते काय करते, व्यवस्थित खालच्या साईडनी चेक करून घ्यायचं, कपडा आपला सुटायला नको. तर असं व्यवस्थित त्या लेवलमध्ये तुम्ही पिना पण लावून घेऊ शकता जशा मी घेतल्या होत्या, म्हणजे आपलं कुठंही कपडा सुटत नाही. आता आपल्याला इथे काय करायचं, याला कट करून घ्यायचं खालच्या साईडनी. कट करून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर आता याला थोडेसे कट लावून घ्यायचे जिथं कोणे आहेत तिथं आणि याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने. तर झाले आपले कट. तर बॅक साईडला पण हे कट आणि जर तुम्ही इथं अजून जी लेस भेटते बघा ती लेस जर टाकली तर याचा लुक आणखीन पण छानच दिसणार आहे. पण कस्टमरने तसं काही सांगितलेलं नाही आहे, त्याच्यामुळं मग फक्त आपण जेवढं सांगितलेलं आहे कस्टमरच्या चॉईसनी तेवढंच आपण इथं केलेलं आहे. तर पाहू शकता ना किती सुंदर वाटतोय. याला तुम्ही आतून हातशिलाई करून घ्यायची आहे. आता आपण जो बॅकचा गळा काढलेला तो आपल्याला इथं जपून ठेवायचा आहे बरं का, कारण की तो आपण प्रॉपर जो गळा होता ना आपला तो आपण इथं घेतलेला होता आणि मग त्याचं माप वगैरे त्याच्यामध्ये आहे अस्तरवरती, ते आता आपल्याला इथं चेक करून अशा पद्धतीने बघा मी आता इथं हे कपडा धरूनच इथं कट करून घेणार आहे. तर कट करून टाकलं. आता आपल्याला याच्यावर पायपिंग करायची आहे. तर पायपिंग जी आहे ना ती मी करून घेतली आहे, त्याचा व्हिडिओ शूट नाही केला. तर मी अस्तरचीच पायपिंग इथे केलेली आहे. तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला ब्लाऊजचा डिझाईनचा गळा. आणि खूप सुंदर याचा लुक आहे बरं का. मी शेवटी तुम्हाला दाखवते.